क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे नायक संतश्रेष्ठ बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीमगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने काल रोजी अत्यंत उत्साहात शोभायात्रा पार पडली। तर 13 एप्रिल पासून वेगवेगळ्या विधायक अशा सामाजिक उपक्रमातून महापुरुषांना अभिवादन करण्याचे भीमगर्जना प्रतिष्ठानचे संकल्प होते। या संकल्पनेतूनच सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, लक्ष्मण वडरे, लक्ष्मण कुंभार, मार्ग फाउंडेशनचे आसिफ यत्नाळ, बापू काटे यांच्या सहकार्याने टाकळीतील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके, वह्या, पेन व दप्तर वाटप करण्यात आले। महिलांसाठी देखील मनोरंजनाचे खेळ, संगीत खुर्ची, लिंबू चमचा आदी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते व शालेय विद्यार्थ्यांसाठी तीनही महापुरुषांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते। दरम्यान या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महिलांनी भाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली। स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात आली असून धम्ममित्र शांताबाई पाटील यांच्या बाबासाहेबांचे योगदान आणि धम्म या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। भीमगर्जना प्रतिष्ठानचे प्रमुख चंद्रशेखर गायगवळी यांनीही दररोजच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित जनसमुदायास बाबासाहेब, महात्मा फुले, बसवेश्वर यांच्या समते विषयक विचारांवर आधारित व्याख्यान दिले। तर कालच्या समारोपीय कार्यक्रमात दिव्यांग दाम्पत्य बाबुराव साबळे व रेखा साबळे यांचा भीमगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने फूल व आहेर देऊन सन्मान करण्यात आला। बसवराज सुतार व रेवप्पा साबळे यांच्याकडून शोभायात्रेतील सर्वांना जेवण वाटप करण्यात आले। तसेच मिरवणूक कार्यक्रमात चंद्रशेखर गायगवळी, रेवप्पा साबळे, पप्पू गायकवाड, राजकुमार गायकवाड, शिवानंद उबाळे, राजशेखर गायगवळी, राजकुमार उबाळे, अजित शिंगे, शांतकुमार घाडगे, विद्यानंद लोणीकर, रमेश साबळे, दिलीप चांद कवठे, बोलुशा साबळे, प्रकाश साबळे, शिवानंद दूधभाते, राजकुमार दूधभाते, सय्यद नदाफ, बोलुशा कोळी, महबूब नदाफ यांसह मोठ्या प्रमाणात महिला व पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान मिरवणूक कार्यक्रम अत्यंत जल्लोषात व शांततेत पार पडल्याबद्दल चंद्रशेखर गायगवळी यांनी सर्वांचे आभार मानले।